अपात्र ठरलेल्या आहेत। 20 महिने 71 लाख अपात्र लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत होत्या। अपात्र लाडक्या बहिणींमुळे सरकारला मात्र तब्बल 21,000 कोटी रुपये गमवावे लागलेले आहेत। आतापर्यंत 1,90,00,000 लाभार्थ्यांकडून ई-केवायसी पूर्ण करण्यात आल्यात। 1,75,00,000 लाडक्या बहिणी या पडताळणीमध्ये अपात्र ठरलेल्या आहेत। दरम्यान लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला आता पुन्हा महिन्याभराची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आता 30 एप्रिल पर्यंत पडताळणीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। जवळपास 71 लाख लाडक्या बहिणी या पडताळणीमध्ये अपात्र ठरल्या आहेत। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, खूप मोठी बातमी आहे, अर्थात सरकारसाठी हा तितकाच मोठा धक्का आहे। नक्कीच एकूणच केवायसी प्रक्रिया ही त्याचसाठी आपल्याला राबवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे आणि एकूण सप्टेंबरपासून ही केवायसी प्रक्रिया चालू करण्यात आलेली होती। त्यानंतर त्याला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। त्यानंतर पुन्हा एकदा 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आणि काल अदिती तटकरे यांच्याकडून तशी घोषणा करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा 1 महिन्याची आपल्याला मुदतवाढ यासाठी पाहायला मिळते। मात्र मागील 20 महिन्यामध्ये तब्बल 21,000 कोटी हे सरकारचे अपात्र ज्या महिला आहेत, अपात्र लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्यावर कुठेतरी खर्च झाल्याचं हे स्पष्टपणे दिसतं आहे आणि जवळपास 71 लाख ही संख्या आपल्याला दिसते आहे। एकूणच केवायसी साठी जरी का मुदत 1 महिन्याची असली तरी यातील किती महिला आणखीन यामध्ये समावेश होतील हा देखील एक मोठा प्रश्न आहे। काही तांत्रिक गोष्टी आहेत, दुरुस्ती असेल तर त्या देखील करण्यासाठी ही मुदतवाढ आपल्याला दिसते आहे। प्रामुख्याने आतापर्यंत पाहायचं तर 1,90,00,000 इतक्या लाडक्या बहिणींकडनं केवायसी करण्यात आलेली आहे आणि एकूण सारासार जर का या योजनेचा गाभा किंवा व्याप पाहायचा तर साधारणपणे 2.5 कोटी महिलांची संख्या ही आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळालेली होती आणि ती आता 1,75,00,000 खाली आल्याचं दिसतं आणि त्यामुळे साधारणपणे याचा व्याप जर का पाहायचा तर 45,000 कोटींपर्यंतची ही संपूर्ण योजना होती, ती आता कुठेतरी 30,000 कोटींपर्यंत पाहायला मिळत आहे। दर महिन्याला सरकार जवळपास लाडक्या बहिणीच्या योजनेवर 2,500 कोटी रुपये खर्च करते आहे आणि त्यामुळे एकूणच या केवायसी मुळे कुठेतरी हा सगळा प्रकार जो आहे तो देखील आपल्याला समोर येताना दिसला आहे। मागील 20 महिन्यांमध्ये तब्बल 21,000 कोटी रुपये हे जर का पाहायचे सरकारचे कुठेतरी गेल्याचं दिसतं आणि त्यामुळे नेमकं सरकार आता पुढील पावलं कशा प्रकारे उचलतंय, या केवायसी संदर्भात पुढील प्रक्रिया कशा पद्धतीनं राबवली जाते हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। अर्थात आता महिन्याभराची मुदत मिळालेली आहे पडताळणीसाठी, त्यानंतर आता आणखी या लाडक्या बहिणींच्या अपात्रतेमध्ये वाढ होणार का हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अभिषेक, या संदर्भातले अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वळणार आहोत पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। विधान परिषदेच्या 9 जागा 13 एप्रिलला रिक्त होत आहेत। एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे। दरम्यान भाजपात विधान परिषदेसाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे।